त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, डॉक्टर श्रीमती नीलम गोरे, दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर माई ढोरे, जेडपी अध्यक्ष आणि अनेक सन्माननीय आमदार माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, रणजित शिवतरे असे अनेक सहकारी उपस्थित होते. आम्ही सगळ्यांनी चर्चा करून काही निर्णय घेतलेला आहे. मला एक गोष्ट सांगायची की हा निर्णय घेत असला तरी देखील 7% पुढं पॉझिटिव्हचा दर गेला, पेशंट 60%च्या पेक्षा जास्त मिळायला लागले, तर हे ताबडतोब आज जी काही मुभा दिलेली आहे ही तिथल्या तिथं थांबवली जाईल. म्हणून सगळ्या पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी मास्कचा वापर हा केलाच पाहिजे. आपले आपले नियम जे आम्ही ठरवलेले आहेत त्याचं पालन प्रत्येकाने स्वतःपासून केलंच पाहिजे. दुकानामध्ये विक्री करत असताना दुकानाचे जे मालक असतील ते मालक आणि तिथं त्यांचे सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाहीत, अशा प्रकारची तक्रार काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी केली. माझं त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगणं आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये मुभा पाहिजे असं ज्यावेळेस आपण म्हणता त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये करोना वाढता कामा नये ह्याबद्दलची जी खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेण्याची गरज आहे ती मात्र प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये कुणाकडनंही कुठली चूक ही होता कामा नये. आज निर्णय घेताना इतके दिवस ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये साधारण लेवल 4 होते. आता आम्ही पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्याच्या करता लेवल 3ची नियमावली सोमवारपासून लागू केलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या 13 तालुक्याकरता. आणि त्यातल्या काही आमदारांनी सांगितलं की पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला जी आपण नियमामध्ये काही निर्णय घेताय तसा निर्णय ग्रामीण पण घ्या, परंतु ग्रामीणची पॉझिटिव्हचा दर आजही सरासरी 5.5चा आहे. त्यामुळं तिथं ह्या आठवड्यामध्ये आपल्याला घेता येत नाही, परंतु लेवल 4च्या ऐवजी लेवल 3 आम्ही तशा पद्धतीनं निर्णय घेतला आहे. आजही आंबेगाव 6% पॉझिटिव्हचा दर आहे, बारामती 4.3 आहे, भोर 2.9 आहे, दौंड 7.2, हवेली 4.9, इंदापूर 6.5, जुन्नर 7.2, खेड 5.5, मावळ 4.9, मुळशी 3.4, पुरंदर 6.1, शिरूर 7.1, वेला 1%, असं सरासरी 5.5% आहे. तिथंही निर्णय घेतले जातील, परंतु हे सगळं प्रमाण जसं पुण्याचं ॲव्हरेज आठवड्याचं 3.5% आलेलं आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवडचं पुण्याचं 3.3 आलं आहे आणि पिंपरी चिंचवडचं 3.5 आलं आहे आणि पुणे रूरलचं 5.5 आहे. ते 5च्या आत आल्यावर त्याच्याबद्दलचा निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये घेतला जाईल. पुणे ग्रामीणच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्याच्या सर्व दिवस दुपारी 4पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंट 50% क्षमतेसह दुपारी 4पर्यंत सुरू ठेवायला पुणे ग्रामीणच्या करता मान्यता देण्यात आलेली आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी पण मी त्याच्यामध्ये चर्चा केली. आता 2-3 दिवस 4-5 दिवस झाले वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांचं
नियम तोडून काही गोष्टी करतात। वास्तविक त्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे की हे शासन काही मुद्दाम बळजबरीनं करत नाही। मध्ये पेपरबाजी किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये असं आलं की बाबा पुण्याकडं दुर्लक्ष आहे। अजिबात पुण्याकडे दुर्लक्ष नाही। मी तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी सिद्ध करून देईल। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर ह्याच्या संदर्भामध्ये शासनाकडनं ज्या काही गोष्टी सकारात्मक घेण्याची गरज असेल त्या घेतल्याच जातात। त्याच्याबद्दल कुणी गैरसमज करू नये। ह्याच्यामध्ये राजकारण पण कुणी आणू त्या ठिकाणी नये। पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्यातील 1 दिवस सुट्टीसह इतर सर्व दिवशी रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजे आपल्या इथं बघा, कधी कधी लक्ष्मी रोड आठवड्यातनं 1 दिवस बंद असतो, कधी आपला तुळशीबाग परिसर बंद असतो, कधी आपला कॅम्प बंद असतो। त्यांचे ते मागं वर्षानुवर्ष होत आलेले ते दिवस त्यांचे बंद राहतील, पण इतर 6 दिवस हे त्यांचे 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडी राहतील। पण त्या दुकानामध्ये मगाशी सांगितलं तसं दुकान मालकांनी आणि तिथल्या सेल्समन सगळ्यांनी मास्क कंपल्सरी वापरलाच पाहिजे। दोन्ही वॅक्सिन त्यांनी घेतलेलंच असलं पाहिजे मालकांनी, कारण आता पुण्यामध्ये प्रायव्हेट खाजगी पण वॅक्सिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं। त्याच्यामुळं तिथं ग्राहक आलेला असताना ग्राहकाशी त्यांचा जेवढा काही संबंध येईल त्याच्यामध्ये दोन्ही वॅक्सिन तिथल्या सेल्समननी आणि मालकांनी घेतलेली असली पाहिजे। सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेसह, म्हणजे तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील। हे उद्यापासून लागू होईल। जलतरण तलाव आणि निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून उर्वरित इनडोअर आणि आउटडोअर खेळ नियमित वेळेमध्ये त्या ठिकाणी सुरू ठेवले जातील। त्याच्यामध्ये कुठलंही बंधन ठेवलं जाणार नाही। शहरातील मॉल्स ते सुरू करायला आम्ही परवानगी देतो, पण तिथं डबल वॅक्सिनेशनची अट, जो ग्राहक तिथं जाईल, मॉलचं एंट्री एकच असते किंवा 2 असतात, तिथं बाबा त्यांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं अशांनाच त्यांनी आतमध्ये सोडायचं। आणि तिथला जो स्टाफ आहे, तिथं स्टाफ पण बराच असतो, त्यांनी पण दोन्ही वॅक्सिन घेतलेलं असलं पाहिजे। आणि 15 दिवसांनी दर 15 दिवसांनी त्यांची टेस्टिंग हे झालं पाहिजे। मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत उघडे राहतील आणि 2 लसीकरण झालेल्यांनाच तिथं प्रवेश दिला जाईल। सर्व गार्डन्स, उद्यानं ह्या नियमित वेळेपर्यंत सुरू ठेवता येतील। आत्ता जरा संध्याकाळी सुरू ठेवताना थोडंसं त्याच्यात काही बदल केलेले होते, परंतु आता नेहमीची जी पद्धत आहे त्या प्रकारेच सकाळ आणि संध्याकाळ उद्यानं सुरू राहतील। पण हे सगळं करताना प्रत्येकाने मास्क हा कंपल्सरी वापरलाच पाहिजे। त्याच्यामध्ये जे काही नियमाचं पालन हे सगळ्यांनी त्या ठिकाणी केलंच पाहिजे। आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 65,25,580 नागरिकांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं आहे। पुणे मनपामध्ये आम्ही जम्बो कोविड हॉस्पिटलचे पण IITच्या पथकाकडनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं। पुढील 6 महिने तरी हॉस्पिटल वापरण्यास योग्य आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। स्थितीमध्ये देशामध्ये केरळ राज्यात 3री लाट सुरू झाल्याचं जाणवतं आहे। तसंच सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळ राज्यात दिसून येत आहेत। ती पण गोष्ट आम्ही गंभीरतेने घेतलेली आहे। म्हणूनच आपल्याही राज्यात काही जिल्हे मात्र एकही पेशंट तिथं पॉझिटिव्ह मिळत नाही आहे। अशा जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं सवलत ह्या मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेल्या आहेत। आम्ही 3ऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये ऑक्सिजन प्लांट वगैरे, 2ऱ्या लाटेत आपल्याला बाहेरनं ऑक्सिजन आणावा लागला तशा प्रकारची परिस्थिती
येऊ नये, आपल्यालाच ऑक्सिजन इथं मिळावा आणि तो इथंच तयार व्हावा आणि म्हणून ऑक्सिजन प्लांट तिथं लागले पाहिजेत. आता 8 PMC, 8 पुणे ग्रामीण आणि 3 PCMC असे एवढे प्लांट ऑक्सिजनचे 19 सुरू झालेत. 34 ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत, ते पण नजीकच्या काळामध्ये होतील. आम्ही त्याच्यात एक निर्णय घेतला की तिथं ज्या कंपनीला ऑर्डर दिलेली आहे तिथं PMCचा, PCMCचा किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा माणूसच तिथं जाऊन तिथं थांबूनच त्याचा पाठपुरावा करेल. अशा पद्धतीनं त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या पुण्याचा रुग्णवाढीचा दर 0.09% आहे, महाराष्ट्राचा 0.10%. शैक्षणिक दैनंदिन चाचण्या प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या 3,74,871 चाचण्या होतात. तसं पुण्यात 4,98,746 अशा पद्धतीनं चाचण्याचं प्रमाण आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी पुण्यामध्ये ग्रामीण भाग धरल्यामुळे 4.7 येते, महाराष्ट्रात 3.5 आहे. मृत्यूदर महाराष्ट्रात 2.11 आहे, पुणे जिल्ह्याचा 1.6% आहे. क्रियाशील रुग्णसंख्या महाराष्ट्राची 75,303 आहे, पुण्याची 8,972 आहे. कोविड आरोग्य संस्था 898 आहे, महाराष्ट्राची 6,842 आहे. आणि ऑक्सिजन विरहित खाटा ह्या महाराष्ट्रात 4,55,942 आहेत. त्याच्यातल्या 12.7% ऑक्सिजन विरहित खाटा एकट्या पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. ऑक्सिजनच्या बेड्स ह्या महाराष्ट्रात 1,09,626 आहेत. त्याच्यातल्या 15.6% एकट्या पुण्यातच 17,191 ऑक्सिजन बेड्स आहेत. ICU बेड्स महाराष्ट्रात 34,127 आहे, पुण्यात 11%, 3,759 आहेत. व्हेंटिलेटर्स हे 13,472 महाराष्ट्रात आहे, पुण्यात 14%, म्हणजेच महाराष्ट्राच्या 14%, म्हणजेच 1,887 आहे. अशा पद्धतीनं तिथंही काही बेड्स कशा वाढवता येतील त्याबद्दलचा पण आम्ही आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली. तशा प्रकारच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. पण मी पुन्हा पुणेकरांना सांगेन, पिंपरी चिंचवडकरांना सांगेन, ह्या सगळे जे काही थोडंसं मुभा देण्यात आलेली आहे, हे ज्या दिवशी 7%च्या पुढचं पॉझिटिव्ह रेट जाईल त्या दिवशी हे सगळे नियम थांबतील आणि नवीन नियमावली त्यांना लागू होईल. मागच्या वेळेस दुसऱ्या लाटेच्या वेळेस असंच झालं. जवळपास 2 आठवडे 3 आठवडे आमच्या प्रत्येक मिटिंगमध्ये पुढं घ्या करून ते गेलं आणि मग नंतर संख्या वाढली की ते इतक्या बाकीच्यांना सगळ्यांना बाधित करतात आणि मग बेडची उपलब्धता होत नाही, बाकीच्या सगळ्या अडचणी निर्माण होतात आणि त्याची खूप मोठी किंमत ही सर्वांना मोजावी लागते. त्याच्यामुळं आज हा निर्णय घेत असताना सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना पण मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे फक्त प्रमाण जर सगळ्यांनी मिळून मर्यादित ठेवलं पॉझिटिव्हचं तर मग मात्र बऱ्याच अंशी जनजीवन पूर्ववत पदावर येण्याच्या करता मदत ही त्या ठिकाणी होईल. कुठले मी आत्ता काय सांगितलं की ह्याच्यामध्ये आत्ता ज्या काही मुभा होत्या पूर्णपणे तर आपण 3.5%च्या पेक्षा खाली आलेलं नाही. आता कुठली शनिवार रविवार बंद वगैरे तशी बंधनं घातलेली नाही आहे आणि ज्या 4पर्यंत वेळा होत्या त्याही 8 वाजेपर्यंत वाढून दिलेल्या आहेत. हॉटेलच्या वेळा 10 वाजेपर्यंत वाढून दिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं करत असताना प्रत्येकाने गर्दी कुठं होता कामा नये ही खबरदारी
प्रत्येकाने आपली आपली घेतली पाहिजे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. पण सर यावेळेस एवढा गोंधळ का, म्हणजे स्पेसिफिकली पुण्याच्या बाबतीत आपण पहिले PMC एक वेगळं युनिट, PCMC एक वेगळं युनिट आणि रुरल भाग एक वेगळं युनिट ही होतं, पण राज्य शासनाची जी ऑर्डर आली आणि त्यानंतर सगळा गोंधळ उडाला. असं कधी नव्हतं, असं कधी नव्हतं. आपण वेगळे एक मिनिट, पहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. आम्ही त्याच्यामध्ये पुणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या फार विखुरलेला आहे. डोंगरी भाग, आदिवासी भाग, बागायती भाग, जिरायत भाग आणि ही 2 मोठी शहरं. असं असल्यामुळं त्याच्यामध्ये राज्य सरकारचं जिल्हा म्हणून राज्य सरकार बघतं. त्याच्यात मी मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या बाबी ज्यावेळेस माझ्या कानावर आल्या त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, इथं आपल्याला थोडंसं वेगळी भूमिका घ्यावी लागेल. मग मुख्यमंत्री महोदय विभागीय आयुक्ताशी, विक्रम PMC कमिशनर, PCMC कमिशनर, कलेक्टर या सगळ्यांशी बोलले, CPशी बोलले, पुन्हा माझ्याशी 2-3 वेळाला बोलले आणि मग आम्ही या निर्णयाप्रत आलो. कारण इथली लोकसंख्याच खूप मोठी आहे, इतर जिल्ह्याची, आणि त्याची तुलना आज पण हा निर्णय घेत असताना आपण ग्रामीणला निर्णय लेवल 3वरच ठेवलेलं आहे. कारण उद्याच्याला तिथंही प्रमाण वाढलं तर पुन्हा सगळंच परिस्थिती बदलून जाते. पण सर मध्येच टोपे सर म्हणाले की पालिकेने प्रस्ताव पाठवावा किंवा आम्हाला, मी सांगतो याच्यामध्ये निर्णय घेताना पुण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना विचारून निर्णय घेत असतो. त्याच्यामुळं इतर बाकीच्यांनी सरळ इथून पुढं कुणी विचारलं तर सांगावं की तिथले पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. मंदिराच्या बाबतीत पूर्ण राज्यामध्ये एकच नियम ठेवलेला आहे. तो नियम राज्यात सर्वच मंदिराच्या बाबतीमध्ये लागू आहे, सर्वच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये. आता तो निर्णय बदलायचा म्हटलं तर राज्याच्या स्तरावरच तो निर्णय जो होईल त्याच्याबद्दलची अंमलबजावणी. पण जिल्हावाईज ह्याच्यामध्ये वेगळे निर्णय घेतले जाणार नाहीत. राज्याची पण ज्यावेळेस आम्ही ऑर्डर काढतो त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं त्या संदर्भामधला निर्णय हा पूर्ण राज्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत एकच असतो. सर मुंबईच्या तुलनेत पुणे शहराचा जर आपण टेस्टिंगचा विचार केला तर थोडं कमी भरतं. ते कदाचित कारण असेल की मुंबईची पॉझिटिव्हिटी रेट म्हणूनही कमी येतो. पुण्याचं साधारणपणे 9,000, 8,000, 9,000 एवढं टेस्टिंग आहे. तर पुण्यात एकंदरीत टेस्टिंग वाढवण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्याच्या काही आपल्याला एक माहिती का, ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस फक्त 2 टेस्टिंगच्या लॅब होत्या, फक्त 2. आता तो आकडा वाढवत आपण 700च्या पुढं नेलेला आहे. आणि आज ही चर्चा अतिशय स्पष्टपणे झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरात, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी होऊन द्यायचं नाही. कारण उद्या टेस्टिंगचं प्रमाण कमी ठेवलं तरी देखील पॉझिटिव्हचा दर कमी त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण शेवटी तुम्ही किती टेस्टिंग करता त्याच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये साधारण जशा प्रकारचं टेस्टिंग होतं तेवढंच प्रमाण राहिलंच पाहिजे, की बहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं झालं तरी हरकत नाही, अशा सूचना आज प्रशासनाला दिलेल्या आहेत. हो का, त्याच्या संदर्भामध्ये असं कोणी नियम कायदा तोडायचा प्रयत्न करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी प्रशासन म्हणून काहीतरी जबाबदारी असते, सरकार म्हणून कुणीतरी तिथं जबाबदारीनं काम करत असतं. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहिती, ह्यावेळेस काही अडचणीमुळं मला शुक्रवारची मिटिंग आज रविवारी घ्यावी लागली, एवढाच प्रश्न आला. पण शेवटी शुक्रवारची मिटिंग असली तरी नियम त्याची अंमलबजावणी सोमवारपासूनच होते. त्याच्यामुळे आत्ता जो जाहीर केलेला जे काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी सोमवारपासूनच होणार आहे. आणि त्यांनी या गोष्टी करायला नको होत्या, परंतु काही जण अशा करोनाच्या काळात पण उद्याच्याला कुठल्या शासनाला असं वाटणार आहे की बंद ठेवावं. कारण बंद ठेवल्यानंतर टॅक्सवर सगळा परिणाम होतो, आम्हाला राज्य पण चालवावं लागतं, सगळ्यांचे पगार पण करावे लागतात, पेन्शनरांना पेन्शन पण वेळेमध्ये द्यावं लागतं. ह्या सगळ्या बाबी आहेत. परंतु हे सगळं करत असताना जनतेचं आरोग्य हे पण प्रथम प्राधान्य आहे, त्याचा जीव पण महत्त्वाचा आहे. त्याच्यावर तिथं
तो प्रयत्न करत करत आता बरेच जण न्यायव्यवस्थेकडे जातात. आता हायकोर्टात बऱ्याचशा मॅटर आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे. हायकोर्टाने पण त्याबद्दल सरकारला ॲडव्होकेट जनरलला आमच्या सरकारचं काय मत आहे ते विचारलेलं आहे. सरकार त्याच्याबद्दलचं मत त्या ठिकाणी देतं आहे. मध्ये काही आमच्या मंत्री महोदयांनी उदय सामंत आणि वर्षा गायकवाड हे शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे आहेत, तर त्यांनी पण काही स्टेटमेंट केले की शाळा कॉलेजेस कधी सुरू करायचे काय. आम्हाला सरकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करायच्याच, परंतु हे करत असताना पॉझिटिव्हचं प्रमाण पण वाढता कामा नये, ही पण खबरदारी घ्यायची. जसं राज्यातल्या 11-12 जिल्ह्यामध्ये 0% आता रेट पाहायला मिळतो, तशी परिस्थिती आली तर कुणाला बंधनं हवीत, नकोतच बंधनं. पण म्हणून व्यापारी वर्गाने किंवा इतर सहकाऱ्यांनी म्हणून मी आजच सांगतो आहे की उद्याच्याला 7%च्या पुढं जर हा पॉझिटिव्हचा दर गेला तर मग मात्र पुन्हा पूर्ववत नियमावली लागू केली जाईल. आणि म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय करायला मुभा आहे. छोटे दुकानदार असतील, बाकीचे सगळे छोटे मोठे व्यापारी असतील, सगळ्यांनाच त्याच्याबद्दलची मुभा आहे. पण नियम पाळले तर आणखीन आपल्याला सगळ्यांना सोपं जाणार आहे. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. तिसऱ्या लाटेमध्ये संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना धोका आहे असं म्हटलंय. आणि आज भारती पवार यांनी पण हे दाखवले केले की शाळा सुरू करणं खरंच गरजेचं नाही. पण हा जो निर्णय घेतला शाळा सुरू करण्याचा, तो खरंच गरजेचा आहे का? त्या संदर्भामध्ये एक सूतोवाच केलेला आहे किंवा असं करणे. शेवटी कुठले निर्णय घेत असताना काही जनमानसाचा काय मत आहे ते देखील आजमावं लागतं. काही बाबतीमध्ये आता देशातल्या काही राज्यांमध्ये शाळा जिथं प्रमाण कमी आहे तिथं सुरू झाले. जिथं तिसऱ्या लाटेचं संकट येऊ पाहतं आहे तिथं थोडंसं त्यांनी भूमिका वेगळी घेतलेली. अजून आम्ही तो निर्णय घेतला नाही. ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी तसा सूतोवाच केला आहे. उद्या मंगळवारी बुधवारी आमची कॅबिनेट असती, त्यावेळेस मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चर्चा त्या ठिकाणी करूच. आणि पुढचे काय पावलं. आता काही आपले जिल्हे हे 0% तिथं आहेत. तिथं किती दिवस मुलांना पण शाळेपासून, एक तर गेलं वर्ष तर गेलंच न, 12वीचे 10वीचे निकाल पार 99 काही टक्के लागलेले आहेत. म्हणजे ह्या बाबी आहेतच ना तेवढंच. तर त्या शेवटी त्यांचाही करिअरचा प्रश्न आहे, त्यांचा पुढच्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. सर, लोकांमध्ये एकीकडे संतदानाचा भडकलेलं तुम्ही उद्घाटन केलं आणि नाही हे का प्रत्येकजण आपलं आपलं काम करत असतं, त्याच्यात भडकायचं काय कारण. ही ट्रायल होती, ट्रायलला पण भडकता का काय. ते काय रेग्युलर नव्हते, ते एकदा सुरुवात करायची होती. जरा त्या निमित्तानं कार्यक्रम झाला तर थोडीशी त्याला प्रसिद्धी मिळते, लोकांना कळतं की व इथपर्यंत 3 स्टेशनपर्यंत आता काम झालेलं आहे. आणि ते स्वतः VCवर आलेच होते ना त्या दिवशी. शहराचे प्रथम नागरिक होते, काही इतर आमदार होते. त्याच्यामध्ये साधेपणाने मर्यादित लोकांच्यात कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून सकाळी 7ला घेतला. सर, लोकांमध्ये अशी भीती आहे, पहिल्या लाट आली, आपण ऑफकोर्स निर्बंध लावले गरजेचं होतं. दुसऱ्या लाटेतही असं झालं. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते. मग तिसरी लाट आली तर परत असेच निर्बंध लागणार, परत सगळं बंद राहणार. आणि असं वर्तवलं जातं की अशा प्रकारच्या लाट येत राहणार जोपर्यंत व्हॅक्सिनेशन होत नाही. पण एक लॉंग टर्म अनलॉक प्लॅन गरजेचा आहे असं वाटत नाही. ह्याच्यामध्ये एक आम्ही बघितलं की जास्तीत जास्त सर्वांना दोन्ही व्हॅक्सिनेशन करून त्या ठिकाणी तयार ठेवायचं. दोन्ही व्हॅक्सिनेशन ज्यांचं झालेलं आहे, आज आता मगाशी विभागीय आयुक्तांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यात त्या लोकांना तुमचं पॉझिटिव्हचं प्रमाण 0.1 असं आहे, म्हणजे कमीच आहे. आणि मॉर्टॅलिटीचं प्रमाण जवळपास नाही आहे. अशा गोष्टी आहेतच ना. आपण आता आम्हाला आता आदर पुनावाला आलेत, मी पण त्यांच्याशी बोलणार आहे की बाबा
तुम्ही आता वॅक्सिनेशन जास्तीचं करा अशा सूचना त्यांना केंद्राने केलेल्या होत्या. सिरमला पण केल्या होत्या आणि भारत बायोटेकला पण केलेल्या होत्या. आणि आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की ऑगस्टमध्ये जास्त मिळेल. आता ऑगस्टचा पहिला आठवडा झाला. आपल्या इथं पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 1 लाखच वॅक्सिनेशन झालं. मात्र जुलै महिना आणि जून महिना इथं 15-16 लाख झालं. म्हणजे वॅक्सिनेशन तेवढं वॅक्सिन आपल्याला मिळालं पाहिजे. आता आम्ही आदर्शी पण बोलतो आहे की बाबा आम्ही दोन्ही कॉर्पोरेशन म्हणलं आम्ही पण विकत घ्यायला तयार आहोत. राज्य सरकार विकत घ्यायला तयार आहे, केंद्र सरकार विकत आहे. जर विकत घ्यायला तयार असले तर त्यांनी वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, दादा संदर्भामध्ये काही चर्चा सुरू आहे आणि प्रामुख्याने बघितलं मागच्या वर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली होती. यावेळेला आपण काय विचार करतो? त्या संदर्भामध्ये गणेशोत्सवाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक नेहमी होत असते. मुख्यमंत्री VCAच्या द्वारे अनेक म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल अशी महत्त्वाच्या शहरांच्या महत्त्वाचे जी मंडळं आहेत त्या सगळ्यांशी VCच्या द्वारे बोलून निर्णय घेत असतात. एक आहे साधारण जगात एक सिद्ध झालं जिथं गॅदरिंग होतं लोकांची संख्या वाढते. आज आता उदाहरणाखातर मी तुम्हाला सांगतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरला पॉझिटिव्हचा दर हा वाढलेला आहे. माळशिरसला पॉझिटिव्हचा दर वाढलेला आहे. आता परवाच्या काळामध्ये आपण वारीला तिथं माळशिरस तालुक्यातनं चालत वाखारीवरून परवानगी दिलेली होती. आता करमाळ्याला 9.2%, पंढरपूरला 8.6%, माढ्याला 7.7%, माळशिरसला 7.4%. बाकी मग अक्कलकोटला 0.4%, नॉर्थ सोलापूरला 1%, मंगळवेढ्याला 1.5%, बार्शीला 1.5% असं ते आहे. याचा अर्थ जिथं गॅदरिंग होतं तिथं संख्या वाढते हे निर्विवाद पुढं आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या काही काळाकरता थोडंसं आपल्या काही उत्साहाला मुरड घातली पाहिजे, काही थोडीशी बंधनं पाळली पाहिजे. त्याला इलाज नाही, हे करावंच लागेल आणि सगळ्यांना ऐकावंच लागेल. सर, आपण महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहात. तशा प्रकारे ओडिशाने गुंतवणूक केली, हॉकीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट दिसले. तसं काही प्रयोजन, तसं एखाद्या खेळामध्ये सबस्टॅन्शियल गुंतवणूक करण्याचा राज्य शासनाचा काही प्लॅन आहे का? काही ठराविक एखाद्याच खेळामध्ये तशा प्रकारची गुंतवणूक करण्याचा अजिबात तसा प्लॅन नाही. सर्वच ज्यांना ज्या खेळामध्ये आवड असेल तिथं त्या पायाभूत सुविधा तिथं मिळाल्या पाहिजे. आम्ही ह्यावेळेस बजेट पेश करत असताना पूर्वीच्या काळामध्ये तालुका क्रीडा संकुलाला 1 कोटी रुपये होते, ते मला वाटतं आता 5 कोटी रुपये केलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा क्रीडा संकुलाला 8 कोटी रुपये होते, ते आता जवळपास 25 का किती कोटी केलेले आहेत. आणि विभागीय आयुक्त कार्यालय म्हणजे क्रीडा संकुलाला त्याच्यात आणखीन मोठ्या प्रमाणावर 40 का 50 कोटी असे केलेले आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा आपला प्रयत्न आहे. बालेवाडीमध्ये देखील अनेक बाबी, बरीचशी मुलं आपल्या पुणे मध्ये देखील शिकून त्या ठिकाणी जातात. जेवढ्या मुलांना आपण पायाभूत सुविधा देऊ तेवढी मुलं मुली त्याच्यामध्ये तरबेज होण्याचा प्रयत्न करत असतात. सगळ्या खेळांच्या महत्त्वाच्या खेळांच्या राज्याच्या बॉडीवरती आहात. नेमकं काय असेसमेंट आहे आपलं, ज्यामुळे आपले खेळाडू हे ऑलिम्पिकसाठी निवडले जात नाही किंवा ह्याच्यामध्ये ऑलिम्पिकला सिलेक्ट होण्याच्याकरता त्यांचं तेवढी तयारी असली पाहिजे. ज्यांची तयारी आता ह्यावेळेस जेवढे खेळाडू होते त्यांच्याकरता प्रत्येकी काही लाख रुपये खर्च राज्य सरकारने केला. ही तर वस्तुस्थिती खरी आहे. आणि ह्या संदर्भामध्ये त्यांना लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते, क्रीडा विभागाची असते. राज्य सरकारने निधी द्यायचा असतो. पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचदा खेळाडूंना नोकऱ्या मिळायच्या नाही. पूर्वीच्या काळामध्ये थोड्याशा जो नोकऱ्या त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळायच्या, म्हणून आम्ही त्याच्यातनं क्लास 1 क्लास 2च्या नोकऱ्याच्या बद्दलचे निर्णय घेतले.
आणि कुठल्याही भरतीमध्ये 5% क्रीडा क्षेत्रातले नावाजलेल्या खेळाडूंना संधी देण्याच्या बद्दलचा पण निर्णय घेतला की आईवडील अभ्यासाकडंच मुलीला लक्ष द्यायला सांगतात, पण अभ्यासाबरोबरच जर तो एखाद्या खेळामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये एखाद्या त्यांनी नैपुण्य चांगलं जर दाखवलं, तो जर तरबेज झाला तर तो क्लास 1ची नोकरी देखील घेऊ शकतो. हे अनेक उदाहरणं आपल्या तेजस्विनीचं आहे, हिचं सरनोबतचं आहे, अशा बरेच उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर किंवा काही कुस्तीगीर क्षेत्रातले आहेत. आता आपल्याकडं आपल्या मातीच्या कुस्त्या चालतात, तिथं मॅटवरच्या कुस्त्या चालतात. आम्ही DPCच्या मार्फत कबड्डीला मॅट उपलब्ध करून द्या सांगितलं, खो खोला मॅट उपलब्ध करून द्या सांगितलं, कुस्तीला मॅट उपलब्ध करून द्या सांगितलं. ह्याच्या आधी मॅट उपलब्ध DPCमध्ये होत नव्हते. आता सर्रास आपण ते उपलब्ध करून देतो. ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतात त्या देण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु आत्ता मी प्रश्न विचारत असताना काही राज्य ठराविकच खेळ डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीनं तिथं तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला असा ठराविकच खेळ डोळ्यासमोर ठेवून एक आहे निर्विवाद सत्य, आपल्या इथं देशामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर खेळ म्हणजे तो क्रिकेटचा आहे. बऱ्याचदा आईवडिलांना पण वाटतं की आपला मुलगा क्रिकेटमध्ये त्यांनी तरबेज व्हावं, अशा प्रकारचा प्रयत्न होतो. पण हे ऑलिम्पिक वगैरेच्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण पहिल्यापासून टोकियो ऑलिम्पिकला जाण्याच्याकरता जी काही तिथं प्रशिक्षणार्थी असायला पाहिजेत, कोच असायला पाहिजेत, त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक भूमिकाच आपण स्वीकारलेली होती. आणि मीच अर्थमंत्री असल्यामुळं मी तर ह्या क्षेत्राला अधिकचा कसा निधी देता येईल म्हणूनच पूर्वी तर तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल पण नसायचे. आता जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावं त्याकरता लोकप्रतिनिधी पण प्रयत्न करतात. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर तर प्रत्येक जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा संकुल असतं, विभागीय आयुक्तांच्या अंडर विभागाचं क्रीडा संकुल असतं. आता जिथं फिजिकल डिस्टन्स ठेवता येईल तिथं आपण काय करतो आहे 50%च्या पर्यंतच ते सध्या सांगतो आहे. परंतु टप्प्याटप्प्याने जर हे कमी प्रमाण राहिलं तर तिथं उपस्थिती पण वाढवायला आपल्याला प्रयत्न म्हणजे निर्णय घेता येईल आणि सभा पण घेण्याची परवानगी देता येईल. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. पण त्याच्यात हे अजिबात वाढता कामा नये पॉझिटिव्हचा दर. मी सांगू का, ह्याच्याबद्दल राज्याचे गृहमंत्र्यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये सारखं एक तर ती चूकच आहे, मी त्या गोष्टीचं कधीच समर्थन करणार नाही. पण त्या विभागाच्या एकदा प्रमुखांनी सांगितल्यानंतर पुन्हा माझ्यासारख्यांनी त्याच्याबद्दलचं उत्तर देणं काही गरज नाही असं मला वाटतं. पण ते जे काही घडलेले ते अजिबात ठीक नव्हतं. दादा, पुण्यातील व्यापाऱ्यांनी आणि भाजपने टाकलेल्या दबावामुळे तुम्हाला आजचा हा निर्णय घ्यावा लागला पुण्याबाबत? मी कुणाच्याही दबावाला घाबरत नाही. तू नवीन पत्रकार झाला आहे का? तू जुन्या पत्रकारांना विचार, मी कुणाच्याही दबावाला घाबरत नाही. 3.5% आतमध्ये पुणं आलं, आज तर 2.8 होतं. 3.5% आतमध्ये आलं म्हणून आपण हा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारचे राज्यकर्ते कुणाच्या दबावाला घालून राज्य चालवता येत नसतं. शेवटी राज्याच्या जनतेचं आरोग्य हे महत्त्वाचं असतं. काय आत्ता मागण्या करताना हे सगळे लोकांना किंवा काही वर्गाला लोकप्रिय वाटतील, अतिशय त्यांच्या मनाला पटतील अशा गोष्टी करू शकतात. पण उद्याच्याला तिसरी लाट जर जबरदस्त आली, सरकारला कळलं नाही सरकार काय करत होतं, कुणी त्यांना अडवलं होतं. ते जे चुकीचं वागतात त्यांच्यावर ॲक्शन त्यांना घेता आली नाही. असं दोन्ही बाजूनी ती ढोलकी कशी वाजते दोन्ही बाजूनी, तसला प्रकार आहे. त्यामुळं फार विचारांती राज्याचे प्रमुख ह्याबद्दलचा निर्णय घेत असतात आणि आम्ही त्यांचे सहकारी या नात्याने त्याच्यामध्ये एकमेकाला साथ देत असतो. पण सर, पश्चिम महाराष्ट्र
कसं होणार? त्या संदर्भामध्ये आत्ता कुठलाही, कारण त्यावेळेस नियमावली होती, नियमाचा त्यांनी भंग केलेला आहे, नियम तोडलेला आहे, त्याच्याबद्दल आत्ता लगेचच मग काही नियमाला अर्थच राहणार नाही. ते म्हणतील काय गुन्हे दाखल करतात आणि नंतर मागे घेतात, असं कसं? नियम हा सगळ्याला सारखा. मग अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्याला नियम सारखाच. हे असं नाही आहे. जेवढी लस येते ती लस आपल्या 36 जिल्ह्यांना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे दिली जाते. आता प्रश्न आज आपल्यापुढे इथं असा आला, ग्रामीणमध्ये पहिली लस दिलेली आहे, परंतु दुसरी लस देण्याच्याकरता जो ठराविक काळ आहे तो काळ आता संपत आलेला आहे. आज आम्हाला नाईलाजास्तव सगळ्यांना, मी निर्णय घेताना तुम्ही कुणालाही विचारा, मी सगळ्यांना विश्वासात घेऊन इथं निर्णय घेत असतो. आज निर्णय ग्रामीण भागामध्ये आता जी लस अवेलेबल होईल ती दुसऱ्या डोस करताच द्यायची आणि त्या लोकांचे दोन्ही डोस पूर्णपणे संपून टाकायचे. कारण पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल, पहिली लस घेतली की दुसरी लस 21व्या किंवा 28व्या दिवशी घ्यावी लागायची. एकाची 21व्या, एक दुसऱ्या कंपनीची 28व्या. नंतर ते वाढत 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 इतकं वाढत गेलं की त्याची ती तीव्रता आहे ती पण टिकली पाहिजे, म्हणून आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. लस आत्ताच तुम्ही बघा, हे मुद्दाम कोण कुणावर टोलवाटोली करत नाही, मी तर कधीच कुणावर टोलवाटोली करत नाही. या पहिल्या आठवड्यात आपल्याकडं फक्त पुण्यामध्ये लस जी काही दिली गेलेली आहे ती साधारण 1 लाखपर्यंत दिली गेलेली आहे. आणि त्याच्या आधी मात्र ह्याची 15 लाख 16 लाख अशी दिली. हां, हो का. जूनमध्ये 15,28,000 लस आपल्या जिल्ह्याला मिळाली, जुलैला 17,81,000 मिळाली आणि आज पहिल्या आठवड्यात 1,03,000च मिळाली. म्हणजे पहिल्या आठवड्यात जवळपास 4 लाखापर्यंत जायला पाहिजे ते. 4 चौक 16 4 आठवड्याचं. आता हे तर आकडे कुणी लपून ठेवण्याचं कारणच नाही. केंद्राकडे किती मागणी करता लसीची आणि आता सध्या किती पुरवठा होतो? केंद्राकडं आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी सगळी लसीची मागणी केली, पण केंद्राला फक्त महाराष्ट्र बघायचं नाही, त्यांना अख्खा जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत सगळी राज्य बघायची. त्या प्रमाणात त्यांचं आता एकमेव उपाय म्हणजे ज्या लसी आपल्याकडं तयार होतात त्याचं प्रचंड उत्पादन वाढवणं, आणि दुसरं ज्या लसी आपल्याकडं उत्पादन होत नाही परंतु परदेशात होतात त्या परदेशातनं मोठ्या प्रमाणावर आयात करण्याच्याकरता निर्णय घेणं. आता परदेशातनं लस आयात करायचा निर्णय हा राज्य सरकार घेऊ शकत नाही, केंद्र सरकारच घेऊ शकतं. आता आदर पुनावाला आलेत, आम्ही आदर पुनावालाची त्या ठिकाणी बोलणार आहे की मागे एकदा त्यांनी असं एक सूतवाच केलं होतं, असं म्हणतात की आपलं सिरम इन्स्टिट्यूट पुण्याच्या परिसरात आहे, थोडंसं तिथं काही CSR मधनं वगैरे असं काही त्यांना देता येतं का. मी त्याच्याबद्दल विभागीय आयुक्तांना पण मी बोलायला लावलेलं आहे आणि मी पण स्वतः बोलणार. काय 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 कोण शब्द देतं? उदय सामंतने आता काय सांगितलं त्याला विचारून सांगतो बाबा. मला काय प्रत्येक मिनिस्टर काय सांगतो? अरे बाबा, मी जे काही मला माहिती असेल ती माहिती मी नक्कीच देईन. आता तुम्ही उदय सामंतला कोट करून काही प्रश्न विचारताय. मी इथली मीटिंग संपल्यावर मुंबईला जाणार आहे, मी उदयला विचारील का त्या खात्याच्या मंत्र्यांना किंवा काय सांगितलं. कारण प्रश्न विचारलं कधी कधी काय होतं, स्टेटमेंट एक केलेलं असतं, येतं वेगळंच, मग नंतर ते म्हणतात आम्ही असं बोललेलंच नव्हतो. त्यापेक्षा विचारतो. माझा एवढंच प्रयत्न असतो की कुणाला त्याच्यातनं त्रास होऊ नये. जे काही निर्णय आता मधी मी काय जाहीर केलेलं होतं, सभागृहात 31
जुलैपर्यंत MPSCच्या सर्व सदस्यांची भरती केली जाईल. 3 जागा खाली होत्या. 3 जागा मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडं वर्षा बंगल्यावर बसून मला त्या तिथून त्यांनी शिफारस केली ते राज्यपालांकडे जाताना मग राज्यपाल फायनल सही करतात त्यावेळेस ते फायनल होतं. मग त्या दिवशी राज्यपालांनी सही केली ती 31 तारखेच्या आजच्या ऐवजी काहीतरी 2 का 3 तारखेला झाली आणि मग ती त्यांच्या नेमणुका झाल्या. आणि त्याच्यात काहींनी उठवलं की म्हणजे काहींनी ट्विट पण केलं. काही विरोधी पक्षांनी अजित पवार म्हणले होते की MPSCची सगळी भरती 31 तारखेच्या आत करू. अरे काही 31 तारखेच्या जुलैच्या आत भरती होते का? कुठली MPSCची भरती करायचं म्हटलं तर त्याला काही काळ लागतो ही वस्तुस्थिती आहे. फक्त सदस्य कमी होते. मग त्या प्रमाणात उलट मी तर मुख्यमंत्र्यांनी अशी विनंती केलेली आहे की केरळला MPSCची सदस्य संख्या काहीतरी 11 का 12 आहे. आपल्या इथं 6च आहे. मी म्हटलं ती वाढूया. त्या क्वालिफिकेशनची लोक आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत. म्हणजे मग भरती करताना इंटरव्ह्यू घेताना त्यांचा प्रत्येक सदस्य एक त्या रिजनच्या ठिकाणी जात असतात. मोठं रिजन असेल तर 2 तिथं बसतील. एक इंटरव्ह्यू एका बाजूला होतील, दुसऱ्या बाजूला होतील. दादा मावळ गोळीबार प्रकरणाचे 10 वर्ष तुम्ही पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करता. ज्यावेळेस हे घडलेलं होतं त्याचा माझा दुरान्वय पण संबंध नव्हता. मी सभागृहात होतो आणि नंतर कळाल्यानंतर त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याची चौकशी झाली, सगळं काही झालं. त्याच्यात त्यावेळेसचं सरकार गेलं, नंतर दुसरंही सरकार गेलं. ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी राजकारण पण केलं. त्याच्यामध्ये काही आरोप पण बिनबुडाचे करण्यात आले. परंतु तेव्हा काहींनी सांगितलं की अजिबात तिथं नोकऱ्या घेऊ नका, अमुक करू नका. त्यावेळी जे काही निर्णय झालेले आहेत, पिंपरी चिंचवडनी सांगितलेलं होतं की आम्ही त्या प्रत्येकाच्या घरातला एक व्यक्ती नोकरीला घेऊ. आता ह्या गोष्टीला बरेच काळ झालेला आहे. मी काय आता आढावा घेतलेला नाही आहे, कारण अजूनही पाईपलाईन करायला त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी जी स्थगिती दिली ती अजून काही उठलीच नाही. मला काही लोकप्रतिनिधी म्हणले व ह्याच्यामध्ये काय ते बघा, मिळलं नको, त्या भागातले खासदार आमदार त्याबद्दलचा निर्णय घेतील. कारण आम्ही त्याच्यात काही करायला गेलो की पुन्हा त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयाने सांगितलं MWRR म्हणून जे प्राधिकरण झालेलं आहे त्या प्राधिकरणाने अभ्यास करावा. मग त्या प्राधिकरणाने अभ्यास करून 8 महिने बंद पाईपलाईनमधनं पाणी आणावं आणि 4 महिने आपल्या पवनेला पाणी वाहतं त्यावेळेस इकडच्या बंधाऱ्यातनं पाणी उचलावं पिंपरीच्या जवळ किवळ्याला त्या अशा पद्धतीचा निर्णय दिलेला. म्हणजे मग कुणाला त्याच्या आणि जे केटीवेर आहेत आणि पवना धरणापासून पुण्यापर्यंत पिंपरी चिंचवडपर्यंत जी गावं आहेत त्यांना पण उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणाचं पाणी राखून ठेवावं असा काहीतरी निर्णय दिलेला. दादा 2018 पासून जी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती चालू आहे ते म्हटलं होतं की आता त्यापैकी फक्त 5,500 पदं भरलेली आहेत आणि उरलेली पदं या 31 जुलैनंतर भरण्यात येतील, तशी प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं म्हटलं होतं. कोण म्हणलं होतं? शिक्षण आयुक्त. हा मग जे म्हणलं त्याला विचारा ना. प्रक्रिया सुरू आपण मला काय मी काही म्हटलेलं नव्हतं ना. कारण आत्ता शाळा जर चालू नाही तर शिक्षक भरून कुणाला शिकवायचं? पण ती जी प्रक्रिया त्यांचा पगार चालू करायचा. ती प्रक्रिया तेव्हापासून चालू आहे, अजून पूर्ण झालेली नाही. त्यांनी काही निर्णय घेतला असेल. अशा प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागत नाही. मधी काही कोर्ट मॅटर झाल्या. मराठा आरक्षणानंतर हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने काही त्याबद्दलचा निर्णय दिला. त्याच्यामुळं पूर्णपणे आरक्षणाचं सूत्र बदलून गेलं. अशा काही गोष्टी कधीकधी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, खंडपीठ नागपूर इथले काही निर्णय होतात, कधी सुप्रीम कोर्टातले निर्णय होतात. अशा ह्या सगळ्या निर्णयामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयाचा पूर्णपणे आदर राखून त्यांचे आदेश पाळून पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. उलट मी तर मधी मीटिंग घेऊन MPSCच्या 18,000 जागा भरून टाका अशा पद्धतीनं त्यांना दत्ता भरणेंनी बघा त्या दिवशी स्टेटमेंट केलं होतं. आम्हीच मीटिंग घेतली होती GADची.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, आणि त्यावेळेस आपण तेवढ्या जागा भरायच्याकरता मान्यता दिलेली आहे. नुकताच राज्यपालांचा दौरा राज्यातील काही ठिकाणी झाला, त्याच्यावर अनेक मंत्र्यांकडून असेल किंवा लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तुम्ही कसं बघता त्या दौऱ्यात? ज्यांनी त्यांनी आपल्या प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काम ठरवून दिलं आहे. राष्ट्रपतींचं, पंतप्रधानांचं, मुख्यमंत्र्यांचं, राज्यपाल महोदयांचं, सगळ्या महामहिम व्यक्तींचं, त्या ठरवून दिलेल्याप्रमाणे सगळ्यांनी काम करावं असं मला वाटतं. मधी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ज्या 2-3 बैठका झाल्या त्याच्यामध्ये आता सारथीचं जे काही ऑफिसची जागा होती ती फायनल करण्यात आली. बऱ्याचशा ठिकाणी आज वसतिगृहाच्या बद्दलचे निर्णय घेण्यात आले. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातले आत्ताच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्यात आला. या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यांचाही आत्ता काही केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी अशोकरावांचं पण एक वेगळं स्टेटमेंट वाचलं, अशोक चव्हाण साहेबांचं, आणि इतरांचं पण वाचलं आहे. तर त्याच्याबद्दल चर्चा होईल. जो राज्य सरकारला अधिकार असेल इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता वेगवेगळ्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेशी राज्य सरकार सहमत आहेच. पण काही बाबतीमध्ये केंद्राच्याच हातात SC ST किंवा 50% पुढचं आरक्षण जर द्यायचं असेल तर तो अधिकार केंद्रानेच त्याच्यामध्ये नवीन निर्णय घेतला गेला पाहिजे. म्हणूनच काही निर्णय आपण पाहिलेले आहेत. ना तसं नाही बोलले. आमचं एकच इंजिन आहे ते म्हणले. तुला डबल कधी कळलं? काय ती डेक्कन म्हणजे आपली डेक्कन पिऊ नाही, खालनं ती वर चढायला, वरनं खाली चढायला. हे मी तुम्हाला सांगू का, ह्या राजकीय वेगवेगळ्या लोकांची स्टेटमेंट असली तरी तो त्यांचा अधिकार आहे कुणी काय स्टेटमेंट करावी. आता बऱ्याचदा तुम्ही काय प्रश्न कुठले राहिले नाही ना, हे असं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं, हे तसं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं. माझं काय म्हणणं आहे तेच मला मी सांगतच असतो. मला आत्ता तुम्हाला जी माहिती याबद्दलची द्यायची होती ती व्यवस्थितपणे, त्याच्यात कुठली काही वेगळं तिखटमीठ न लावता जसं सांगितलं तसंच तुम्ही द्या, म्हणजे मग आपण त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करू. पण पुन्हा त्यांना सांगा, निकसून 7% पुढं पॉझिटिव्ह दर गेला तर ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यात येतील. ह्या सगळ्या मुभा दिलेल्या आहेत. सगळ्यांनी नियमाचं कृपा करून पालन करावं, डिस्टन्स ठेवावा, मास्क वापरावा, त्याच्यात अजिबात हलगर्जीपणा करू नये कृपा करून, असं माझी सगळ्यांना आव्हान आहे, विनंती. धन्यवाद. सगळं करोनावर अवलंबून. करोना